हा आहे वरचा लालबागचा ब्रिज. आता गाड्या आहेत, आगमन माहिती तुम्हाला गाड्या नाही, गणपती दिसणार आहेत नुसतं. गणसंकुल तुमची भक्ती इथे आकार घेते. पाठी गेला तो होता अरुण दादाचा वर्कशॉप होता. आता आपण जाऊया सिद्धेश लिगोळे आणि अजून बरेच मूर्तिकार तिथे असतात. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वायबी ब्लॉग्सवर. तर जून महिना सुरुवात झालेला आहे आणि आता आपल्याला जी उत्सुकता होती ती म्हणजे आपला परेलचा वर्कशॉप कधी सुरुवात होत आहे आणि गणसंकुल कधी सुरू होत आहे. तर त्याचेच अपडेट आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर आपण चालू आहे परेल आणि गणसंकुलच्या वर्कशॉपला, जे की वर्कशॉप चालू झालेले, काम सुद्धा सुरू झाले तिथे, म्हणजे मंडप बांधकामाचं. तर तेच बघणार आहे आजच्या या ब्लॉगमध्ये. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला बघूया. कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की करा. तर मला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, दर टायमासारखं आपल्याला झालं आहे लेट आणि आपण आता निघालोय 7-11 कडे, म्हणजे तिथेच आपले PPL ब्लॉग्स येणार आहे. तर मित्रांनो, समोर आपले उभे खुरले ते प्रसिद्ध ब्लॉगर PPL ब्लॉग्स इज हिअर. तर आजचा प्रवास आहे आपल्या स्कूटी. सो PPL ब्लॉग्स रेडी. तर मित्रांनो, इथे आपलं आलेलं आहे सायन्स स्टेशन. तर सायन्स स्टेशनचं काही असं काम वगैरे चालू आहे, बघूया आपण पुढे. आपण आता सायन्स स्टेशनचा क्रॉस केला, तर आता आपण लागलोय सायन्स सर्कल क्रॉस करून ब्रिजवर, जे की आता भारी असं वातावरण झालेलं आहे इथे. कारण आपल्या मुंबईमध्ये काल रात्री सुद्धा पाऊस पडला होता, त्यामुळे वातावरण एकदम मस्त वेगळी झालेलं आहे. तर चिल वातावरण मध्ये आपण चाललोय स्कूटीच्या राईडवरती, जे की आपले PPL इथे आपल्याला घेऊन चाललेत. सबस्क्राईब करा आपल्या PPL ब्लॉग्सला आणि आपल्या YB ब्लॉग्सला सुद्धा. तर मित्रांनो, इथे हायवेवर आपल्या केसांची हालत काही अशी झालेली एकदम पूर्ण वेगळी विस्कटलेत केस. आणि PPLला तर काही टेन्शन नाही भाई, गोप्रो वगैरे लावून मस्त आहे की ब्लॉगिंग चालू आहे PPL ब्लॉगची. मित्रांनो, आता थोड्या मिनिटांमध्ये आपण पोहोचतोय परेल वर्कशॉपला, जे की आपल्या PPLने एकदम स्पीडमध्ये गाडी वगैरे चालवली मस्त आहे की. आता आपण पोहोचू परेल वर्कशॉपकडे. हा ब्रिज उतरला की आपला समोरच येईल परेल वर्कशॉप. सो चला. आता आपण आलेलो बाप्पाच्या नगरीमध्ये, म्हणजेच की परेल आणि लालबागमध्ये आलेलो आहे. तर आता तिथे आपलं येणार आहे परेल वर्कशॉप. सो बघूया, पहिला आपण जाऊया गणसंकुलला, मग त्यानंतर जाऊ परेल वर्कशॉपला. तर हे बघा मित्रांनो, हा आपला आलेला आहे परेल वर्कशॉप. हे बघा, परेल वर्कशॉप तर रेडी झालेला आहे. आता आपण आतमध्ये सुद्धा जाऊन बघूयात. हे बघा, हा आहे वरचा लालबागचा ब्रिज. आणि आता आपण खालच्या रोडवर आहे, जे की इथनं आगमन सोय चालू होतात. तर हा ब्रिज बघितला तर वाईब कुठली वेगळीच येते, ती म्हणजे आपल्या आगमनाची. हे बघा, इथे पूर्ण असं आता गाड्या आहेत, आगमनामध्ये तुम्हाला गाड्या नाही, गणपती दिसणार आहेत नुसतं. तर चला आपण पहिला बघूया गणसंकुल वर्कशॉप. मित्रांनो, हा जो आहे गेट आलेला इथे गणसंकुलचा, जे की मोठमोठे गणपती येतात तो आला. तर आता आपण जाऊया राईट मारून गणसंकुलच्या आतमध्ये. आपला लालबाग. आता आपण आलेलो आहे गणसंकुलमध्ये, जे की आपण आता पहिला गणसंकुलला आलोय. तर इथे काम सुद्धा चालू झालेलं आहे मस्त आहे की.
तर इथे वर्कशॉप बांधायला घेतलेला आहे पूर्ण। इथे चारी बाजूला असा मोठासा वर्कशॉप असतो आणि ह्याच्या आतमध्ये असतात आपले सुंदर सुंदर आणि गोड गोड गणपती बाप्पा। बाई एवढी जागा पूर्ण वर्कशॉपसाठी असते, जे की वर्षभर आपला बंद असतो आणि या वर्षभरानंतर गणेशोत्सवासाठी ओपन होतो, म्हणजे हा वर्कशॉप आहे। गणसंकुल तुमची भक्ती इथे आकार घेते। आता आपण गणसंकुलमधनं निघालो आणि आता आपण चाललोय परेल वर्कशॉपला, जे की आता आपण परेल वर्कशॉपमध्ये जाऊन बघणार तिकडचं कुठे काम झालं आहे। आधी तुम्हाला दिसलं होतं की कारखाना पूर्ण रेडी होता, तर आतमध्ये जाऊन बघूया की किती काय काम झालं आहे। पाठी गेला तो होता अरुण दादाचा वर्कशॉप होता। आता आपण जाऊया सिद्धेश लिगोळे आणि अजून बरेच मूर्तिकार तिथे असतात त्यांच्या वर्कशॉपमध्ये। तर हा आहे आपला आगमनाचा दिवस। इथे आपण उभे राहतो आगमनासाठी परेल वर्कशॉपच्या समोर। हा सगळा आपला रोड जो की आता खाली आगमनामध्ये भरून जाईल आणि इथे आहे आपला परेल वर्कशॉप। मित्रांनो हा काय आपला परेल वर्कशॉप आणि काम पूर्ण आहे की झालेलं आता फक्त आहे इथे गणपती उभे राहणार आहेत सगळे, बघू शकतो सगळं सेट आहे मंडप वगैरे। तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला एवढाच होता, जे की आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं परेल वर्कशॉप आणि गणसंकुल वर्कशॉप। तर हे दोन वर्कशॉप आपण बघितलेले आहेत। तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघेन पाठ्यपूजन, आगमन सोहळा आणि परत वर्कशॉपची काय अपडेट ती सुद्धा बघायला भेटणार आहे। तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। चला भेटूयात पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।